आहे हापूस आंबा। तर त्याच्यापासून मी आहे ना आमरसाची रेसिपी बनवणार आहे। तर चला तर मग कसं बनवते ते बघूया। तर मी हे आंबे आहेत ना पहिले स्वच्छ धुवून घेणार आहे, म्हणजे पाण्यात ठेवणार आहे। पहिले पाणी टाकते आणि थोड्या वेळासाठी आहे ना हे अशीच पाण्यात ठेवणार आहे। आणि नंतर आहे ना हे सोलणार होतं। आंबे आहेत ना आता मी पाण्यात ठेवले होते थोड्या वेळासाठी, तर हे आहेत ना मी आता पुसून घेणार आहे। ते आंबे एक एक करून आहे ना पुसून घेऊयात ना। आता हे आंब्याची आहे ना वरची साईड आहे ना डेटाच्या इकडची साईड आहे ना कापते आणि ना कापून घेते। हे बघा त्याच्यात ना कटिंग करून आहे ना त्याचा गर काढून घेते मी। आहे ना हे सगळं काढून घेते याचा गर। अशा प्रकारे आहे ना सगळ्या आंब्यांचा आहे ना गर काढून घेणार आहे। मी आहे ना हा गर काढून घेतलेला आहे। आता आहे ना मिक्सरला लावून घेणार आहे, त्याची पेस्ट करणार आहे। आता मी आहे ना गर आहे ना मिक्सरला टाकते। तर मी ह्याच्यामध्ये आहे ना साखर ऍड केलेली आहे। तर त्याच्यामध्ये आहे ना मी दूध ऍड करणार आहे। आहे ना मी आता वेलची पण टाकलेली आहे। आता हे मी मिक्सरला लावून घेणार आहे। आहे ना आपला आता मिक्सरला छान पैकी आहे ना आमरस छान म्हणजे तयार झालेला आहे। हे बघा आता आहे ना मी एका भांड्यामध्ये आहे ना काढून घेते। बाउलमध्ये आहे ना मी आमरस काढून घेते। आपला आहे ना आमरस तर तयार झालेला आहे। आमरस तयार झाला तर आता त्याच्याबरोबर पुरी तर पाहिजेच। त्याच्यासाठी आहे ना मी पहिले गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हा रवा बारीक रवा आहे ना त्याच्यामध्ये मी घालणार आहे। चवीपुरतं मीठ घालते आणि याच्यामध्ये ना थोडं थोडं करून पाणी टाकते आणि ही कणिक आहे ना मळून घेते मी। घट्टच मळायची जरा, आपल्या पुऱ्या आहेत ना छानपैकी आहे ना फुलतात। ते ना माझी कणिक आहे ना तयार आहे मळून। तर आता मी आहे ना थोडंसं पीठ घेऊन आहे ना त्याची चपाती बनवते आणि या वाटीच्या साहाय्याने आहे ना मी पुरी करणार, म्हणजे पुरी कट करून घेणार आहे। चपाती करून घेते आता आणि तोपर्यंत मी आहे ना इथे गॅसवर आहे ना कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे। पुरी होईपर्यंत आपल्या आहे ना तेल पण तापेल आणि आपली पुरी पण होईल पटकन, म्हणजे वेळ पण नाही लागणार, पटकन होईल। चपाती लाटून घेते। ते माझी आहे ना चपाती आहे ना लाटून झालेली आहे। तर मी आता इथे आहे ना वाटीच्या साहाय्याने ना पुरी कट करून घेणार आहे। अशा प्रकारे ना
आहे ना मी तेल तापलंय की नाही ते चेक करते. तेल तर आपलं चांगलं तापलेलं आहे. त्याच्यामध्ये आहे ना पुरी सोडणार आहे तेलामध्ये. आपली पुरी आहे ना छानपैकी ना टम्म फुगलेली आहे. दुसऱ्या साईडने आहे ना पण चांगली शेकून देते. गॅस थोडा आहे ना जास्त. पुरी आहे ना झालेली आहे. तर मी आता आहे ना काढून घेते. आता मी आहे ना दुसरी पण टाकते. अशाच मी सगळ्यांना पुऱ्या करून घेणार आहे. या मग तुम्ही पण आमरस आणि पुरी खायला तयार आहे. आमरस तयार आहे, पुरी पण तयार आहे. अशा प्रकारे आहे ना आपला हा आमरस पुरीचा बेत तयार आहे. या तुम्ही पण खायला. मस्त आपल्या ना तयार आहे आमरस पुरी. मस्त आहे.